हाय नमस्कार भाऊ बहिणींनो. भाऊ बहिण आहेत का आजारी पडले का नाही? लय आजारी पडले बघा भाऊ बहिणींनो. आता ह्यानं दावा केलाय मोठ्या लेकींचा भाऊ बहिणींनो. युगतन पुन्हा यायची त्याला दगड त्याला न्यायला यायची या दवाखान्यात. आता मी बी बघतो की भाऊ बहीण मीच त्याला कुठं बी घेऊन जातो हे करतो ते करतो. आता मला काय मला काय सकट त्याचं करायचं भाऊ बहिणींना. जेव्हा तिथे लेकरले तेव्हा त्याची लेख येतात ना तेव्हा त्यापुढे ते बघताल्या की किती सोयी बघा करतात भाऊ बहिणींनो. मग मला काय तेव्हा करायचं आहे कोणाचं. मी पण लय केलं भाऊ बहिणींनो. पण माणसं म्हणते तू काय सगळं केलं नाही. मग आपलं काय आपली जख मारायची काय बस भाऊ बहिणींना. सकाळपासून दावा करते ते मोठा त्या लेकींचा. बघू 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 का आता ते लेकी येतात का इकडं. खूप ते बघा आता औषध पिते होते पण गेला काय परत त्याला पडा ना भाऊ बहिणींना. आता बसले खोकत ते. काय भाऊ बहिणी सकाळी ती चटणी टमाटे चटणी केली त्या आहे ना ते खाल्लं अजून नाही जेवलं बघा. त्याला म्हणतो जेवतर जे जेवणा बी त्याला म्हणतो दवाखान्यात चल तिकडे बी ना बघा दवाखान्यात भाऊ बहिणींनो. आणि तिला चेक केलं डॉक्टर म्हणतात ते बीपी वाढला शुगर वाढला. तेवढं आता एवढं टेन्शन कोणाचं किती काय माहीत भाऊ बहिणींनो. माझं काय वेळेला का माझं टेन्शन नाही पण तिला मग डोकं स्वतःचं डोकवते लोकाला करते भाऊ बहिणीनं. डोकवते डोकसुई. काय मला समजा भाऊ बहिणीनं काय करू काय नको ते लय अवघड झालं बघा भाऊ बहिणीनं. बघू आता म्हणली त्यानं दावा केला मोठा लेकींचा. बघू आता मी बघतो ते येते काय भाऊ बहिणी शेवटपर्यंत यायला मी त्याचं काय नसतो बघत. दवाखाना नाही काय नाही काय नाही काय नाही. जेव्हा ह्याची लेकी येत आल्या तेव्हा याला नेतात त्याला दवाखान्यात टाकून गाडीमध्ये टाकून त्याला नेताल्या दवाखान्यात त्या. मला काय नाही कोणाचं घेणं देणं भाऊ बहिणीनं. आपलं निवांत मी. त्याला म्हणलं सकाळपासून त्याला म्हणतो बाबा दवाखान्यात चल तर दवाखान्यात या नाही ते. मग काय माझं काय अडले भाऊ बहिणीनं. त्याला लावाय त्याला पाणी तिला असलं गरज तर दवाखान्यात येईल. तिला बरं व्हायचं असं असेल तर येईल. आणि हिला तर नसलं त्याला बरं व्हायचं भाऊ बहिणीनं तर तिनं नाही यायची ना दवाखान्यात. मी वाटकलं भाऊ बहिणीनं सांगू याला ते ॲक्टिव्ह होता जात त्याच वळणावर जात ते भाऊ बहिणीनं. अजिबात ऐकत नाही ती. सकाळपासून त्याच्या मागं लागलो मी भाऊ बहिणीनं. त्या म्हणतो चल म्हणतो यायला तर ये नाहीच ती. तर बघा बरं मग तर यांना म्हणलं आता याला काय नको करू मग. भाऊ बहीण तेवढं सांगा तुम्ही ते त्यांना म्हणा की तुम्ही जावा
लेकांना त्याला बघत तुमचा कोणतरी इकडे येतात ते सगळेजण भाऊ बहिणींना तुमचा कोणतरी इकडे येताले त्याला भाऊ बहीण मी काय लय ना बोलत तेवढं त्यांना सांगा ती हिच्या लेखन दोन लेखन